इकडे नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक अपघात झालेला आहे। एका ट्रकनं 2 लहान मुलांना चिरडलेला आहे। बिडगाव या परिसरातली ही घटना आहे। यानंतर संतप्त जमावानं हा ट्रक पेटवून दिलाय। नागपुरातील वाठोडा पोलीस स्टेशन अंतर्गत बिडगाव ते भांडेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर आज सकाळी भयावह अपघात झाला आणि या अपघातामध्ये एका भाऊ आणि बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सध्या तुम्ही जो दृश्य पाहतायत ते त्याच घटनास्थळची दृश्य आहेत। याच ठिकाणी भांडेवाडी डंपिंग यार्डमधून कचरा आणि त्याची माती घेऊन जाणारा जो डंपर होता, ट्रक होता, त्याने सुमित सैनी आणि अंजली सैनी या भाऊ बहिणीला चिरडला। या ठिकाणी तुम्ही अंकित ऑनलाईन सेवा केंद्र पाहतायत। याच सेवा केंद्रामध्ये अंजली सैनी कार्यरत होत्या आणि त्यांना सोडायला त्यांचा भाऊ जो आहे तो आलेला होता आणि याच ठिकाणी दोघे भाऊ बहीण सायकलने जात असताना तीव्र गतीने येणाऱ्या ट्रकने दोघांना चिरडलं। त्याच्यानंतर या ठिकाणी मोठा रोष उफाळून आला। लोकांनी जो संबंधित जो ट्रक होता तो पेटवून दिला। या ठिकाणी आपण काचेचे तुकडे पाहू शकतो। लोकांनी काही वाहनांचे काच सुद्धा फोडले। लोकांचा रोष पाहून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरात सध्या लावण्यात आलेला आहे। मात्र सध्या परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे। मात्र नक्कीच प्रशासनाने, खास करून पोलीस प्रशासनाने लोकांच्या मागणीकडे, खास करून अवैध वाळू वाहतुकीच्या मागणी, जी वाहतूक थांबवण्याची जी मागणी, त्याकडे लक्ष घालण्याची गरज आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, बिडगाव, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।